रूप पाहता लोचणी 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 रूप पाहता
सुख झाले साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल माधव तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल
पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्द्यवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय गातुमिन्द्रैः समागत
नित्यतिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याति के लिए शिळा शिखरे सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवाकागराशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमान आढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे कयाई तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्यरूपी सकेली न त्यागी दिव्यलोकासी नेली लली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई जय सद्गुरु जो महाराज की जय तुकाराम 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 तुकाराम
सुख निवासी सद्गुरुदेव महाराज की जय. भगवंताच्या कृपेने आदिशक्ती मुक्ताबाईंच्या मनोगताप्रमाणे साहेबांच्याच दरबारामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या 99व्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणचे हे साहेबांचं जे भक्त मंडळ आहे या सगळ्यांच्या असीम प्रेमातून सुरू असलेला हा उत्सव, त्यामध्ये तुकोबाऱ्यांच्या जीवनाचं दर्शन आपण करत आहोत. विस्ताराने आपण आता नाही करू शकणार. त्याचं कारण आहे की आपल्याला आता फक्त एकच दिवस राहिलाय शिल्लक उद्याचा. बाबा आले असते तर परवा ही कथा आपण केली असती, पण बाबांचं वय खूप झालेलं आहे. 85 वर्षाचं वय, 87 वर्षाचं जवळजवळ. आणि गाडीचा प्रवास एवढ्या लांबचा त्यांना सहन होणार नाही. आम्हाला असं वाटत होतं की जळगावचं विमान चालू होईल आणि मग बाबा जळगावपर्यंत विमानाने येतील, तिथून सहज आणता येईल. पण तसंही काही अजून घडलं नाही. आणि त्यामुळं बाबांचा निरोप आलेला आहे की आता तुम्ही करून घ्या, माझा इथून तुम्हाला आशीर्वाद आहे. म्हणून बाबा काल्याच्या दिवशी येणार नसल्यामुळं मग काल्याचीही सेवा आपल्याला करावी लागेल. आणि सलग 4 तास 2-2 कार्यक्रम शक्य नसल्यामुळं उद्याच कथेची काय सांगता आहे. आणि म्हणून आता थोडे ठराविक अशा प्रकारच्या जीवनातल्या ज्या लीला आहेत त्यांचं दर्शन करून आपण कथेची उद्या सांगता करणार आहोत. परत कीर्तन आहे ना, नको. आला लक्षात आलं तुमचं. तुम्हाला काय म्हणायचंय मला ते माझ्या लक्षात आलेलं आहे. पण मग उद्या संध्याकाळी तुम्ही कीर्तन करता का? मी दुपारून 1 तास नाही 2 तास कथा सांगतो, पण मग कीर्तन तुम्हाला करावं लागेल. त्याच्यामुळे नको, तुटेल एवढं ताणायला नको. कथा गोडच आहे. कितीही दिवस सांगितली, कितीही दिवस कितीही वेळेला ऐकली तरी असं नवीन असा रस त्याच्यामध्ये आनंद मिळतो. असो, तुकोबाऱ्यांची आत्मकल्याणाची आत्मोद्धाराची साधना प्रखरपणे चालू आहे. तुम्ही म्हणाल व तुकोबाऱ्यांना तर भामचंद्रावर भगवंतांनी दर्शन दिलेलं होतं, आता पुन्हा कशाला साधना करतात तुकोबाऱ्या? तर याचं उत्तर हे आहे की सगुण भक्ती करणाऱ्याला सगुण साक्षात्काराचं खूप मोठं महत्व असलं तरी भगवंताचं सगुण दर्शन म्हणजे भगवंताचं यथार्थ दर्शन नाही. सगुण दर्शन ही दर्शनाची अंतिम स्थिती नाही, सा काष्टा सा परागती नाही. भगवंताच्या दर्शनाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा सगुण साक्षात्काराचा आहे, तरीही पण तो शेवटचा टप्पा नाहीये. भगवंताचं वास्तव दर्शन ते आहे की सगळं जग परमात्म स्वरूपाने दिसलं पाहिजे.
कुंभपाक लागे तयासी भोगणे अवघाची नेने देव ऐसा. अवघा देव ऐसा नेने. तेव्हा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव हे भगवंताचं पूर्ण दर्शन आहे, यथार्थ दर्शन आहे. असा साक्षात्कार झाल्यानंतर दुःख औषधाला शिल्लक राहत नाही आणि सगळी सुखाची अशा प्रकारची सृष्टी होऊन जाते. आणि म्हणून तुकोबाऱ्यांना सगुण दर्शन झालं असलं तरीही तुकोबाऱ्यांची साधना ही चालू होती, चालू ठेवावी लागते. संतांची सेवा. तुकोबाराय कुणी संत महात्मा दिसले की अगदी तन मनाने त्यांची सेवा करायची. त्यांची पायवणी पाय धुवून तुकोबारायांनी सेवन करावं. संतांचे सेविले तीर्थ पायवनी. संतांचे सेविले तीर्थ पायवनी. संतांचे सेविले तीर्थ पायवनी. संतांचे सेविले तीर्थ पायवनी. लाज नाही म्हणी येऊ दिली. लाज नाही म्हणी येऊ दिली. नये बोलो परी पाळिले वचन. नये बोलो परी पाळिले वचन. लाज नाही म्हणे येऊ दिली. लाज नाही म्हणे येऊ दिली. नये बोलो परी पाळिले वचन. नाही बोलू परी पाळिले वचन. या अभंगात तुकोबारायांनी स्वतःच आत्मचरित्र थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे. कुणीतरी तुकोबाराय ज्यांना आदरणीय वंदनीय श्रेष्ठ मनापासून मानतात अशा महात्म्यांनी तुकोबारायांना विचारलं की बरेच तुमचा आत्मवृत्तांत थोडक्यात सांगा. म्हणून तुकोबारायांनी म्हटलेलं आहे नये बोलू. वास्तविक आत्मचरित्र हे सांगू नये, लिहू नये, पण पाळिले वचन केले याचा प्रश्न तुम्ही संती प्रश्न केला. तेव्हा तुमची आज्ञा मी पाळलेले. आणि या आत्मचरित्रामध्ये तुकोबारायांनी असं सांगितलेलं आहे की संतांचे सेविले तीर्थ पायवणी. संतांचे पाय धुतलेले, संतांच्या पायाचा स्पर्श झालेला अशा प्रकारचं जे पाणी आहे ते संतांच्या स्पर्शामुळे पवित्र झालेलं आहे, म्हणून ते तीर्थ आहे. आणि त्या तीर्थाचं मी सेवन अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि हे करत असताना मी मनामध्ये लाजेला अशा प्रकारचं उभा राहू दिलं नाही, लाजेला प्रतिबंध करू दिला नाही. आणखीन ठाकला तो काही केला परोपकार. परोपकार केलेला आहे. परोपकार नाव आहे, खरं तर परोपकार हा सोपकार असतो. स्वतःवर उपकार करण्याकरता माणसाने दुसऱ्याची सेवा करावी, जगाची सेवा करावी. महाराज, जगाची सेवा घेणारा देवाला नाही आवडत, जगाची सेवा करणारा देवाला आवडत असतो. कारण जग हे पांडुरंगाचं स्वरूप आहे. आपला पांडुरंगच जगाच्या रूपाने नटलेला आहे. आणि म्हणून जगाला पांडुरंग समजून यथाशक्ती जशी आपल्याला करता येईल तशा प्रकारची जगाची सेवा करणं
हे भक्तीचं महत्वाचं अंग आहे, महत्वाचं. तुकोबारायांनी ती केलेली आहे. आणि त्याचबरोबर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढीला कार्तिकीला तुकोबाराय पंढरपूरला जात असत आणि तेही पायी जात असत. पंढरपूरला कसं जावं, जात असताना काय करावं, अभंगामध्ये तुकोबारायांनी त्याविषयीचे नियम घालून दिलेले आहेत. तेव्हा नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या. ज्यांना शक्य आहे, ज्यांना शरीराची साथ आहे, त्यांनी पंढरपूरला पायी जावं, आनंदाने नाचत बागडत जावं आणि देवाचं भजन करत जावं. गात गात जागा, 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 प्रेम भागा विठ्ठला, प्रेम भागा विठ्ठला, विठ्ठला, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम भागा विठ्ठला, प्रेम भागा विठ्ठला, विठ्ठला, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. या ठिकाणी शंका येते, बा पंढरपूरला जायचंय. तुकाराम महाराजांच्या वेळेला साधनं नव्हती वाहनाची, आज साधनं उपलब्ध आहे, मग आज पायी जाण्याची काय गरज आहे? तर याचं उत्तर आहे, साधनं नव्हती म्हणून पायी जात होते पूर्वी. अशा प्रकारचा जर समज असेल तर तो आपला 100% चुकीचा समज आहे. पंढरपूरला जायचंय ते पांडुरंगाच्या दर्शनाला. हो ना, आम्ही तेच म्हणतो ना, पायी गेलेला दर्शन होतं, वाहनातून गेलेल्या माणसाला दर्शन होत नाही का? अगदी खरं बोलले. पांडुरंगाचं दर्शन करायचं असेल तर पायीच जावं लागतं. का? पांडुरंगाच्या दर्शनाकरता चित्त शुद्ध असावं लागतं. अशुद्ध चित्ताच्या व्यक्तीला देवाचं दर्शन होत नाही. यतंतो योगिनाश्चैनम पश्यन्त्यात्मन्य यतंतोप्यकृतात्मानो नैनम पश्यन्ति चेतसा. अकृतात्मानः, जर त्याची बुद्धी शुद्ध नसेल, चित्त शुद्ध नसेल, तर नुसतं मंदिरात जाऊन मूर्तीच्या पुढं डोकं आढळता येईल टेंगुळ येईपर्यंत. पांडुरंगाचं दर्शन नाही होणार. तिथं मूर्तीच्या जवळ बसलेल्याला नाही होत, कधीतरी जाणाऱ्याला काय होणार आहे? पांडुरंगाच्या दर्शनाकरता चित्त शुद्ध व्हावं लागतं आणि ते चित्त शुद्ध होण्याकरता नाचत जाऊ आणि गात जाऊ.
पायी वारीमध्ये शारीरिक तप घडतं, भजनामुळं वाचिक तप घडतं आणि पांडुरंगाचा ध्यास असल्यामुळं मानसिक तिन्ही प्रकारची तप महाराज वारीमध्ये घडतात. म्हणून ज्याला शक्य आहे अशाने पायी वारी करावी. जवळ हे सकळ सिद्ध आहे. व्हिडिओ कोच मध्ये जायला काय सगळं सिद्ध लागत, त्याला उचलून झोपवता येईल की त्याच्यावर. करा चित्त शुद्ध होण्याकरता तपश्चर्या ही आपल्याकडून व्हावीच लागते. तप कमी झाली म्हणून उपासक आणि भोगी याच्यात काही फरकच राहिला नाही. साधना कमी पडते, कला वृद्धिंगत झाले अलीकडे. भक्ती क्षेत्रात भक्तीच्या प्रांगणामध्ये कला खूप सुंदर अशा प्रकारच्या वाढलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, पण कलेनं लोकाला समाधान मिळेल, कलाकाराला नाही मिळत. त्याला साधनाच करावी लागते, चित्त शुद्ध व्हावं लागतं. नुसत्या कलेनं वाहवा होईल, पैसे मिळतील, देव नाही मिळणार. देवाकरता साधना अत्यंत महत्वाचे. तप्यते इति तपहा, शरीरा तप्त करून, वाणी तप्त करून, चित्त तप्त करून त्याच्यातले दोष अशा प्रकारचे घालवावे लागतात. आणि त्याकरता पायीवारी अत्यंत महत्वाची आहे. तुकोबाराय शुद्ध एकादशीला, आषाढी कार्तिकीला बहुतेक उल्लेख चरित्रामध्ये आषाढी कार्तिकीचा आहे. पंढरपूरची वारी करत असत आणि आळंदीला मात्र महिन्यालाच जात होते असं नाही, 8-8 दिवसाला. जेव्हा इच्छा झाली की देहून आळंदी काही फार दूर नसे, निघाले तुकोबाराय गण्यात विळा अडकवला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, चालले. आळंदी पंढरीची वारी अशा प्रकारची. काही तप तुकोबाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे. तुकोबाऱ्यांचा हा नियम होता महाराज. तुकाराम महाराज परमार्थाला लागल्यानंतर असत्याचा स्पर्श कधी त्यांच्या जिव्हेला झालाच नाही. आता अलीकडे एवढं पचनी पडलेलं आहे, म्हणजे नजर मेली आहे माणसाची खोटं बोलण्याविषयी, की आपण खोटं बोललो असं बी त्याला वाटत नाही. जसं त्या डेपोत मेकॅनिकलचं काम करणाऱ्याचे कपडे इतके काळे असतात की त्याच्यावर आईल पडलं तरी ते काही असं दिसून नाही येत. काहीच वाटत नाही महाराज. माळकरी असतील, कीर्तनकार असतील, भजनी असतील, दिंडीवाले, संस्थानिक असं मस्त खरं खोटं बोलतात, चांगलं खोटं बोलतात, चांगलं खोटं बोलतात. अशोभनीय आहे आपल्या दृष्टीनं, परमार्थ करणाऱ्याच्या दृष्टीनं तरी. असत्य बोलणं, असत्य वागणं हे स्वतःला शहाणे समजतात. नीच आहे लोक, ही नीच. जरी कीर्तन करत असले, संस्थानं असले त्यांच्याजवळ, तरी जर षडयंत्र करत असतील, असत्य अशा प्रकारचा कसल्याही कामा करता असत्याचा तुम्हाला माहिती आहे, जगाचे मूळ 3 देव आहेत. आदित्रय जननी देवाचे, आदिशक्ती तिन्ही देवाचे, आदिमाता आहे. 3 देव आहेत मुख्य. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर ही 3 आहेत. पण आज पृथ्वीवर शंकराची पूजा होते, शंकराची मंदिर आहेत. विष्णूची पूजा होते, विष्णूची ही जागोजाग मंदिर आहेत. रामाचं मंदिर असलं तरी ते विष्णूचंच मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर असलं तरी ते विष्णूचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर असलं तरी ते विष्णूचं मंदिर आहे. ब्रह्मदेवाचं तुम्हाला मंदिर दिसतंय? ब्रह्मदेवाची कोणी पूजा करताना दिसतंय का? नाही ब्रह्मदेवाची पूजा केली जात. इतिहास सांगतोय की ब्रह्मदेव एकदा खोटे बोलले होते.
विष्णूमध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये चुरस लागली. तू मोठा की मी मोठा, हे पंचायत पहिल्यापासूनच आहे. लयच वाटोळं केलं या मोठेपणानं. महाराज ब्रह्मदेव म्हणे मी मोठा आहे. विष्णू म्हणे तू कस काय मोठा, तू मोठा कसा? तो म्हणे मला 4 डोके आहेत. ह्यो म्हणे मला 4 हात आहेत. 4 डोक्यामुळं जर तू मोठा होत असशील 4 आकड्यामुळं, तर मसाड्याला 4 पाय आहेत. नुसती 4 संख्याची वस्तू असली म्हणजे मोठा कस काय होईल? तो म्हणे मी उत्पन्न करतो. विष्णूंनी सांगितलं तू उत्पन्न करतोस पण मी पालन करतोय, आणि पालनच मी केलेलं नसलं तर झाडा लावाच्या योजनेसारखं झालं असतं. ते रोज करोडो प्रत्येक वर्षी लावले जातात झाडं महाराज. पुन्हा दुसऱ्या वर्षी लावण्याकरता त्या जागा तशाच रिकाम्या राहतात. खड्ड्याचे सुद्धा पैसेच नुसते जातात, खड्डे पहिलेच असतात. उत्पत्तीपेक्षाही पालन महत्वाचं आहे. म्हणून जन्म देणाऱ्यापेक्षा पालनकर्त्याचं महत्व विशेष आहे. तू उत्पन्न करत असलास तर मी पालन करतोय. आता दोन्ही 1-1 मार्क झाले ना. 4 डोके याला तर 4 हात त्याला, त्याच्यामुळं दोन्ही 1-1 मार्क पडले. असा निर्णय होईना गेला त्यांच्यात की मोठा कोण आहे. ते म्हणे चला महादेवाला विचारू. गेले महादेवाकडं. देवा आमचा वाद सोडवा. ते काय आहे तुमचा वाद, मोठा कोण आहे? ब्रह्मदेव मोठा आहे की विष्णू मोठा आहे? काही काही प्रश्न महाराज उत्तर येत असली तरी द्यायचे फार अवघड असतात. सगळ्याला माहिती असतं त्याचे उत्तर, लहान पोराला सुद्धा माहिती असतं, पण स्पष्ट कोणी बोलायचं. आणि त्यातली त्यात या मोठ्याच्या भानगडीत पडायचं म्हणजे विनाकारण आपलं नुकसान करून घेणं असतं. कसाही निर्णय दिला तर तोंडाकडे पाहून दिला. काहीतरी घेऊन दिला म्हणजे सहज कोणी त्याच्यावर काय करतं, आरोप करतं. देवच महादेव त्याने सांगितलं हे पहा, कोण मोठा आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही परीक्षा द्या, त्याच्यात जो पास होईल तो मोठा, जास्त मार्क पडतील तो मोठा. सांगा प्रश्न. मग महादेवाने सांगितलं की कमरेपासून बेंबीपासून वर माझं स्वरूप किती उंच आहे, असं वरच्या शेवटचं अवधी शेंडेपासून चा प्रदेश ब्रह्मदेवाला सांगितलं तो मी पाहून यायचा आहे. आणि कमरेपासून खाली पायापर्यंत पायाचा शेवट अवधी शेवटचा तळवा हा विष्णूने पाहून यायचा आहे. जो पाहून लवकर येईल तो श्रेष्ठ. मग काय महाराज ब्रह्मदेवानी लगेच गाडी सुरुवात केली. बसले. ब्रह्मदेवाचं वाहन काय हंस, त्याच्यावर निघाल्यावर विष्णूने पाहिलं विष्णू काय हल्लेच नाही. त्यांचं वाहन जास्त वेगवान होतं पण तरी काय हल्ले नाही. बराच वेळ झाल्यानंतर महादेवाने विचारला, अहो तुम्हाला सांगितलेलं आहे खालचा अवधी, म्हणे ज्याला अवधीच नाही त्याचा अवधी मी काय पाहणार आहे. अवधी असावा मग पाहायला गेलो असतो. जो अनंत आहे त्याचा अंत कस काय कळणार आहे. ब्रह्मदेव पळू 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 बेजार. सकाळी पार 4 वाजले, इकडं काकरा सुरू झाला की तिकडं देव पळत होता. 8 वाजले तरी अजून छातीचाच भाग संपाना गेला देवाच्या. तो म्हणे विष्णू तर येईल लवकर आणि मग तो विजयी होईल, मोठा होईल, आणि मग आपल्याला काय करायचं. वर पाहिलं तर अजून काही दिसतच नव्हती मर्यादा. मग त्याने काफी करायचं ठरवलं. सांगू म्हणे मी पाहून आलो वरचा म्हणून. फिरवली माग गाडी, केलं तोंड माग. पण काय आहे, खोटं बोलणाराला साक्षी पुरावे जास्त जमा करावे लागतात. आपण पाहिलेलं आहे याच्याकरता साक्ष म्हणून केवढा
अत्यंत सुगंधी अशा प्रकारची वनस्पती आहे. त्याला बरोबर घेतलं आणि गाईला बरोबर घेतलं. गाईला सांगितलं, ए साक्षी द्यायला चालायचंय. तू म्हणे, कशाची साक्ष देऊ मी महादेवाच्या वरच्या शेवटपर्यंत गेलो होतो, याची साक्षी द्यायची. अच्छा, पण म्हणे तुम्ही तर गेलेच नाही, मला काही माहितीच नाही, मी काहीच काय सांग. ब्रह्मदेवाने सुद्धा दादागिरी केली महाराज. सत्ता असल्यावर कुणी बी दादागिरी करतो. मी सांगतो ना, म्हणशील की नाही. आता बिचारी गाय काय करणार आहे. हा म्हणे, केवढ्यालाही तसं सांगितलं. आणले, आले दुपारपर्यंत धपाटाकेत. हा, तर आपल्या अगोदर विष्णू बसलेला येऊन बसला. हे विष्णूनं अगोदरच पाहिलं का काय, कोणाच ठाऊक. पण मग त्याचा पेपर पाहिला तर कोरा, नाव बी नव्हतं टाकलेलं त्याच्यावर. बरं वाटलं. विचारलं शंकरांनी, काय ब्रह्मदेवा लावला अंत. हो म्हटले, पाहून आलो. काय हो पाहिलं, पुरावा. केवढ्याला पुढे गेलं का रे, यांनी आमचा शेवट पाहिला त्यावेळेला तो होता का तिथं. तो म्हणे, हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हो साहेब. अजून काही पुरावा आहे. गाईला पुढे गेलं. गाईला विचारलं, काय माझा शेवट पाहिला यांनी. ती शेपटाने नाही 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 पण तोंडाने हा केलं. भगवान रागावले महाराज. तिघांनाही शाप दिला. तुम्ही खोटं बोललात आणि माझ्या समोर पुन्हा खोटं बोललात. केवढ्याला सांगितलं, खूप सुगंध आहे तुझ्या ठिकाणी, देवपूजेला नाही चालणार. तू देवपूजेला नाही चालणार. गाईला सांगितलं, तू शेपटीनं खरं बोललीस तर तुझं शेपूट पूजनीय होईल. म्हणून गायीचं दर्शन करत असताना शेपटाचं दर्शन करतात महाराज. पण तोंडाने लबाड बोलल्यामुळं तुला तोंडाने विष्ठा खावी लागेल. खोटं बोलणाऱ्याचा परिणाम, एकदाच बोलली तर गो खावा लागतो. रोजच बोलतात, त्यांना काय खावं लागेल कोणाच ठाऊक. सावधान. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देव असून तू खोटं बोललेला आहेस, पूजनीय राहणार नाहीस. लबाडाची पूजा करू नये महाराज. जे खोटं बोलतात ते पूजनीय नाहीत. पूजनीय तो एकदाच बोलला होता, मग धंदा काय करतोय त्याचा काही संबंध नाहीये. लबाड बोलत असेल तर बाप असला तरी लांबून हात जोडाय, काय पाया पडू नये त्याच्या. ब्रह्मदेव सगळ्याचा पहिला बाप आहे देव. तुकोबाऱ्यांना खोट्याची अत्यंत चिड आहे. मला चालतच नाही तुकाराम महाराजाला खोटं. या असत्य बोलण्याविषयी पुराणाला सुद्धा तुकोबाऱ्यांनी जुगारलेलं आहे. पुराणाच्या विरोधात तुकोबाराय गेलेले आहेत या बाबतीत. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार जाईल पतना याशी संदेह नाही. असत्य बोलल्यामुळे जर धन प्राप्त होत असेल, कोणाचं लग्न जमत असेल वा परोपकार घडत असेल तरीही खोटं बोलू नये. कारण कशा करताही तो खोटं बोलला की खोटं बोलल्याचा परिणाम स्वरूप त्याला पतनालाच जावं लागतं. आणि त्याच्याकरता तुकोबाऱ्यांनी दृष्टांत धर्मराजाचा दिलेला आहे. धर्मराजा स्वतः खोटं बोलले नव्हते, देवाने त्यांना खोटं बोलायला लावलं. पण तरीही खोटं बोलण्याचं फळ मिळालंच धर्मराजाला. तेव्हा तुकोबाऱ्यांच्या वाणीला कधी असत्याचा स्पर्शच झाला नाही. मोठं हे वाचिक तप आहे, तप. खोटं न बोलणं हे वाचिक
तप आहे. तुकोबऱ्यांच्याकडून ते तप झालेलं होतं. नामस्मरण करणं वाणीचं महत्वाचं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत. स्वाध्यायाभ्यसनम चैव. स्वाध्याय ग्रंथाचं अध्ययन तुकोबाराय अखंड करत होते. आणि महत्वाचं नामस्मरण असं तुकोबारायांच्याकडून वाणीचं तप परिपूर्ण झालेलं आहे. आणि मनामध्ये पांडुरंगाचा ध्यास, पांडुरंगाचं चिंतन, पांडुरंग स्वरूपाच्या ठिकाणी तुकोबारायांचं मन स्थिर झालेलं होतं. सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. मानसिक तप अशी तिन्ही तप तुकोबारायांची पूर्ण झालेली आहेत. तुकोबाराय लिहितात, वचने मानिली नाही सुहृदाची. मी संबंधी लोकांची वचनं नाही मानली, त्यांच्या वाक्यावर विश्वास नाही ठेवला. कारण मला माहिती होतं यांचं आपल्यावर प्रेम असलं, कळकळा सळवळा असला, मोह असला, तरीही हे जे बोलतात ते सत्य बोलत नाहीत, योग्य बोलत नाहीत. त्यांना त्याचं ज्ञानच नाहीये. म्हणून नाही मानली सुहृदाची. समूळ प्रपंची वीट आला. तुकोबाराय सांगतात, मुळासह या प्रपंचाचा मला काय आलेला आहे, वीट आलेला आहे. आणि मग सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. अशी पूर्ण अशा प्रकारची तयारी झाल्यानंतर, म्हणजेच अधिकारी झाल्यानंतर, मग स्वप्नात बाबाजी चैतन्याच्या रूपाने भगवंतानी येऊन तुकोबारायांना काय केलेला आहे, अनुग्रह दिलेला आहे. मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश. धरीला विश्वास दृढ नामी. स्वप्नात गुरूंचा उपदेश मानलेला आहे. नामाच्या ठिकाणी पूर्ण विश्वास भगवत चिंतनावर टाकलेला आहे. आणि इतकं झाल्यानंतर मग तुकोबारायांची ती स्थिती पाहून भगवंतानी आपलं मनोगत समाजापर्यंत पोहोचण्याकरता तुकोबारायांना निवडलं. आणि मग तुकोबारायांना आदेश केला की आता काहीही निमित्त सांगायचं नाहीये आणि कवित्व करायचं, अर्थात अभंग लिहायचे. यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती. पाये धरिले चित्ती विठोबाचे. तुकोबाराय झोपले असताना पांडुरंग त्यांच्या स्वप्नात गेलेले आहेत. एकटे नाही गेले, नामदेवरायांना बरोबर घेऊन गेलेले आहेत. नामदेवरायांनी तुकोबारायांना स्वप्नातच झोपलेले उठवलं. म्हणजे तुकोबाराय स्वप्नात पाहत होते की आपण झोपलोय आणि जिथं झोपलोय तिथं पांडुरंग आणि नामदेवराय आलेले आहेत. आणि नामदेवरायांनी आपल्याला हलवून काय केलंय, जाग केलेलं आहे. स्वप्नातच तुकोबाराय उठून बसलेले आहेत. नामदेवराय आणि पांडुरंग समोर पाहून साष्टांग दंडवत घातलेले आहेत. नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलो नये. आणि काम सांगितलं की कवित्व करायचंय. या नामदेवरायांनी 100 कोट अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्याच्या जीवनामध्ये बरेचसे अभंग लिहिले गेलेले आहे, पण काही राहिले शिल्लक. आणि तेवढे अभंग तुम्ही पूर्ण करायचे आहेत, कसलीही अडचण येणार नाही. असं होऊन भगवान नामदेवराय अदृष्ट झालेले आहेत. गडबडून तुकोबाराय उठलेले आहेत. स्वप्नात हा आदेश दिलेला असला तरी तुकोबारायांनी तो जागृतीप्रमाणे मानलेला आहे. पांडुरंगाने सरस्वती मातेला सांगितलेलं आहे तुकोबारायांच्या जिव्हेर जाऊन बसायचंय.
कीर्तन तर अगोदर तुकोबाराय करतच होते, पण पहिल्यांदा कीर्तनाला पूर्वीच्या संतांचे अभंग घ्यायचे आणि त्याच्यावर निरूपण करायचं. पांडुरंगाने आज्ञा केल्यापासून तुकोबारायांनी उभं राहिल्यानंतर अभंगाची रचना करायची आणि आपण केलेल्या अभंगावरच काय करायचं, निरूपण करायचं. त्यामध्ये अनेक चातक तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दरूपी अमृताचं सेवन करण्याकरता तुकोबारायांच्या सतत सानिध्यामध्ये राहू लागलेले आहेत. त्यामध्ये चाकणचे संताजी जगनाडे आणि तळेगावचे गंगारामपंत मवाळ, तर हे तुकोबारायांच्या जवळ राहायचे आणि तुकोबारायांच्या वाणीतून मग सारखेच अभंग बाहेर पडू लागलेले आहेत. त्याचं लिखाण करायचे आणि हा म्हणता म्हणता ते अभंग जनतेपर्यंत जायचे. जनतेने तर कंठस्थ करायचे, त्यांनी कंठस्थ केलेला दुसऱ्याने ऐकायचं, दुसऱ्याने कंठस्थ करायचे. तुकोबारायांच्या हयातीतच पूर्ण महाराष्ट्रभर तुकोबारायांचे अभंग पसरले होते. तुकोबारायांची प्रसिद्धी ही अभंगानेच केली. आणि इतके लोकप्रिय अभंग झाले ते की प्रत्येकाच्या तोंडामध्ये ती अभंगाची अक्षरच दिसायची. शेतकरी वखर चालवीत असला तरी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, वखर आणता आणता. बाया दळण दळता दळता माझा ग भाऊराया, हे नाही, पांडुरंग आमुचा पिता रखुमादेवी आमुची माता. तुकोबारायांचे अभंग म्हणायचे. मोठा असायच्या पूर्वी तो त्या मोठेकरांनीही इतर काही न म्हणता अभंग म्हणावे. ज्वारी काढत असताना भलरी भलरी गायच्या ऐवजी तुकोबारायांचे अभंग गावे. एवढा हा म्हणता म्हणता तुकोबारायांच्या अभंगाचा प्रचार होऊ लागलेला. आणि मग तथाकथित त्यावेळेला जी स्वतःला शास्त्री पंडित विद्वान मानणारी लोक 12-12 वर्ष काशीला जाऊन घासलेली, त्यांचं कोणीच म्हणायला तयार नाही. तुकोबारायांच्या अभंगाचा असा प्रचार होऊ लागला. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये दाह निर्माण होणं साहजिक होतं. त्या देहूलाच दुसरा एक बुवा होता, म्हणजे तुकोबारायांच्या अगोदरपासूनच तो कीर्तन करत होता. चिंचवडचा मूळचा राहणारा देहूला त्यांनी येऊन मठ वगैरे बांधला. अनेक भाविक लोक त्याचे शिष्य बनलेले होते. घरी काही कार्यक्रम असला की त्याला बोलवायचे, त्याचं कीर्तन ठेवायचे, बिदागी चांगल्या प्रकारचे मिळायचे. मस्त चाललेलं होतं त्याचं. बरंच तुकाराम महाराज कीर्तन करायला लागल्यापासून त्याचं दुकानच बसलं. त्याच्या कीर्तनाला कोणी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यालाच तुकाराम महाराजच्या कीर्तनाला येऊन बसावं लागत होतं. आणि मग तो आतून जळायचा. या तुक्यानं माझं वाटोळं केलं. अरे त्या काही संबंध नव्हता. बरं तुकोबाराय भगवंताच्या साक्षात्काराकरता कीर्तन करत होते. तुकोबारायांची कीर्तन ही अनुभवाला अत्यंत जवळची, जिव्हाळ्याची, ओलीव अशा प्रकारचे वचन असल्यामुळं लोक तिकडं आकर्षित झाले. महाराज अनेक ब्राह्मण, देहूतले तर सगळेच ब्राह्मण, तो बंबाजी तो देहूचा नव्हताच म्हणा, तुकोबारायांचे श्रोते झाले. तुकोबारायांना नमस्कार करायचे आणि हे त्याला कसं तरी व्हायचं असा जळत होता आतून. कुठल्या तरी संधीची वाट पाहत होता, कुठंतरी तुकाराम महाराज चुकावे आणि मग लोकात आपण त्यांची काय करावी, फजिती करावी, अशा प्रकारची वाट पाहत होता. तुकोबारायांच्या हे मनी ध्यानी नव्हतं.
तुकोबारायांना त्याच्याशी काही घेणंही नव्हतं. लोकांनी मानावं म्हणून तुकोबाराय भक्ती करतच नव्हते, देवानी मानावं म्हणून तुकोबाराय भक्ती करत होते. तुकोबारायांना देवाचा संबंध होता. भक्ती ही देवमान्य असावी महाराज, लोकमान्य नसावी. भक्ती करणाऱ्यांनी देवाकडे पाहत भक्ती करावी, देवाला आवडेल अशी भक्ती करावी, लोका करता नाही. जळायचा तो, आणि त्यांनी मठ बांधलेला होता तुकोबारायांच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूलाच त्याच्या मठाची जागा होती. भली मोठी जागा धरलेली, देवाच्या पूजेकरता तिथं काही फुलझाडी लावलेली होती. त्याने कुंपण केलेलं होतं, कुड लावलेलं होतं. आता ही जिजाबाईची मसाड इंद्रायणीच्या काठालाच घर होतं तुकोबारायांचं. पाणी प्यायला सोडलं, ती पाण्यावर जाता जाता तिनं ते त्याची जे कुंपण होतं त्या झाडाचं ते मोडून आत गेली, झाडं खाल्ली. वा त्या मंबाजीनी पहिले विचारलं कोणाची रे म्हैस. त्याच्या गड्यांनी सांगितलं आपल्या तुकाराम बाबाची, तुक्याची. त्याच्यात तळपायाची आग मस्तकाला गेलेली. याच एका कारणामुळे तुकोबारायांची फजिती करायची त्यांनी ठरवलं, पण त्या दिवशी नाही केले. कारण त्या दिवशी गावात थोडी माणसं होती, पुन्हा एकादशी आली. एकादशीला कीर्तन ऐकण्याकरता आसपासच्या लांबून लांबून गावचे लोक यायचे तुकोबारायांचे. रोज तुकोबाराय कीर्तन करायचे, पण रोज थोडं करायचे. मग 2 प्रहरपर्यंत साधारण 3 तास कीर्तन करायचे, 12 वाजे. मग लोक घरी निघून जायचे. तुकोबाराय मंदिरामध्ये बसून पुन्हा साधना चालू करायची. पण एकादशीला पूर्ण रात्रभर कीर्तन चालायचं, रात्रभर. लांबून लोक यायची. यात्रा भरायला लागली होती एकादशीला तिथं, शुद्ध एकादशी जशी इथं वद्य एकादशीला भरते शुद्धामध्ये. आणि मग त्यांनी एकादशी येऊ दिली महाराज. एकादशीला आली लोक म्हणजे पांडुरंगाचं दर्शन करायचे, प्रदक्षिणा करायची मंदिराला. त्या प्रदक्षिणाच्या वाटेवर याने काटे लावल्या. कोणी? मंबाजी. लोक म्हणे महाराज प्रदक्षिणा कशी करायची? म्हणे काय झालं? काट्या उभ्या आहेत तिथं. तुकाराम महाराजांनी त्या काट्या आपल्या हाताने काय केल्या? उपटल्या. त्याला माहितीच होतं हे असं होणार म्हणून, त्याच्याच करता त्यांनी लावलेल्या होत्या. त्यांनी पाहिलं महाराज पळतच आला. विष्णू सहस्रनाम तिकडूनच सुरू केलं. श्री अनंता मधुसूदन कीर्तन करतोय, लोकाला उपदेश करतोय. आणि म्हशी लोकांच्या शेतात चरतो ना. अरे राम 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 राम. तुकाराम महाराज तिथंच होते. महाराज त्यांनी उपटलेली काठी घेतली, आणि त्या काठीनं तुकाराम महाराजाला मारायला नाही, बडवायला सुरुवात केलं. बडवायला. तुम्ही म्हणलं मारायला आणि बडवायला काय फरक आहे? लो बरं गाई असं हाणणं, याला काय म्हणतात? मारणं. असं फिरवून हाणणं याला बडवणं म्हणतात. अशी कोटवडी अशी फिरवायचं ना हाणायचं तुकाराम महाराजच्या अंगावर. तुकाराम महाराज तिथून गेले बी नाही, त्याला विरोधही केला नाही. हाणलं की विठ्ठल 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 अशा प्रकारचं नामस्मरण करायचे. आणि तो त्यांनी चिडायचा. ती काठी सगळी निर्जीव होऊन जायची, दुसरी काठी घ्यायची. असे कितीतरी काटे तुकाराम महाराजांच्या अंगावर मोडलेले आहेत. कुपाट्या, काट्या म्हणजे ओली अशा प्रकारचे काटे असलेली सगळे काटे तुकोबारायांच्या अंगामध्ये घुसलेले आहेत. शांत होते तुकोबारा. का बरं शांत होते? लोकांना असं वाटतं की तुकाराम महाराज तरुण होते, म्हातारे झालेलं होतं. ते एक मुस्काळात लावली असती तर 3 कोलांट्या होऊन पलीकडे पडलं असतं. ते पाणी नसतं मागितलं पुन्हा त्यांनी. पण तरी तुकोबाराय गप्प का बसले? काय तुकोबारायांची चूक होती? मंदिराच्या प्रदक्षिणेत त्यांनी काठ्या लावलेल्या होत्या आणि म्हणून काटे उपटले होते तुकोबारायांनी. तुकोबाराय गप्प नव्हते महाराज. तुकोबाराय ही सामना करत होते, युद्ध करत होते. आपण त्यांनी त्याला तर काहीच बोलले नाही, त्याच्याबरोबर नव्हते युद्ध करत. मग क्रोधाबरोबर युद्ध करत होते. परमार्थामध्ये
जर विजय संपादन करायचा असेल तर या तिघांना पराजित करावं लागतं. एक काम, दुसरा क्रोध आणि तिसरा लोभ. याच्यावर विजय मिळवल्याशिवाय कोणीही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. तस्मादेतत्त्रयं त्यजेत एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे स्त्रिभिर्नः आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परांगतिम. अर्थात क्रोधावर विजय मिळवायचा तुकोबाराय प्रयत्न करत होते. त्याचे हात दुखायला लागले, मग तो गेला. मग तुकोबाराय पांडुरंगाकडे आलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा वा, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. मला सगळ्या अंगाला काटे कुसलेले आहेत, रक्त निघत आहे, असे सलसल सलतायत. लोकांच्या डोळ्याला पाणी येत आहे. ती स्थिती पाहून लोक रडतायत. जिजामाऊलीला समजलं. जिजामाऊली धावून आलेले आहेत, लाचकन आलेले, सगळे काटे उपटलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा फार चांगलं केलंस, लय मस्त केलं. तो का काट्यावर हाणून घेतलंस, वा देवा. तुकोबाराय प्रत्येक प्रसंगाला कारणीभूत कोण धरत होते? देवाला धरत होते आणि देवाचे उपकार मानत होते. बरवे बरवे केले विठोबा, बरवे केले विठोबा, बरवे केले विठोबा, बरवे 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 केले विठोबा, केले विठोबा, बरवे केले विठोबा, बरवे पावनियांती क्षमा अंगी काठी मारविले. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवोनी घेतले रे, बरवे बरवे विठोबा, बरवे हे बरवे बरवे केले विठोबा, बरवे 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 केले विठोबा, बरवे 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 केले विठोबा, बरवे. पांडुरंगाचे आभार मानलेले आहेत. कशामुळं? तर क्रोधाच्या हातून सुटण्या इतकी तू मला ताकद दिलेली आहे. मी क्रोधावर विजय मिळवले म्हणून तुकोबाराय खुश आहेत. महाराज, सामान्य घटना नाहीये. पुराणामध्ये अनेक ऋषींची चरित्र आपण ऐकतो. ऋषींनी तपश्चर्याही खूप केलेल्या होत्या. पण काम क्रोधाचा प्रसंग आला की तिथं अनेक ऋषी वाहवले गेलेले आहेत. कामावरही ज्यांनी विजय मिळवला ते क्रोधाच्या हातात सापडले आणि तुकोबाराय क्रोधापासून मुक्त झालेले होते. म्हणून तुकोबारायांची बरोबरी कुठलाही ऋषी करू शकत नव्हता. जिजामाऊलींनी काठे सगळे काढलेले आहेत. भगवंतांनी कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर सगळे जखमा बऱ्या झालेल्या आहेत. शरीराच्या वेदना नष्ट झालेल्या आहेत. खूप स्तुती केली तुकोबारायांनी पांडुरंगाची. एकादशीचा दिवस होता. संध्याकाळी कीर्तनाची वेळ झालेली आहे. कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. सगळे स्थानापन्न झालेले आहेत. पण रोजचा श्रोता हा मंबाजी कीर्तनाला दररोज यायचा. काय दोष दिसतात हे पाहायला, चुकतोय का कुठं तुक्या हे पाहायला. तुकोबाराय चुकतच नव्हते. आज मारलं होतं तुकाराम महाराजांना. खूप अशा प्रकारच्या शिव्या, वाईट बोललेला होता. त्याचं अंगही दुखायला लागलं होतं. पसरला होता पांघरून घेऊन. तुकोबाराय म्हणतात, मंडळी मंबाजी बुवा नाही आले. 2-3 माणसं पाठवली, कीर्तन सुरू करायचंय. तुमचं आसन रिक्त आहे, तुम्ही आल्याशिवाय कीर्तन कसं सुरू होणार?
त्यांनी सांगितलं माझं फार अंग दुखतंय आज. त्यांनी तुकोबाऱ्यांनी येऊन सांगितलं की मंबाजीबा म्हणतात अंग दुखतंय. बरोबर आहे म्हणे, खूप त्यांना त्रास झालेला आहे, जरा 5 मिनिटं तुम्ही भजन करा, मी आता त्यांना घेऊन येतो. आणि तुकाराम महाराज विना दुसऱ्याजवळ ठेवून तिकडे गेले. झोपलेला होता तुकोबाऱ्याने पाय दाबायला सुरुवात केलेली, फार त्रास झाला ना. मीच दोषी आहे, मी मसाड जर तुमच्या शेतात येऊ दिली नसती तर कशाला तुम्हाला ताप झाला असता. अंग दाबायला लागले महाराज, लाजलं ते, उठलं निघालं कीर्तनाला. कीर्तनात येऊन बसलेले आहेत. मग तुकोबाऱ्यांनी कीर्तन सुरू केलेलं आहे. कीर्तन रंगात आलं. 12 वाजलेल्या होत्या. मग बरेच लोक काही निघून गेले, काही जागेच डुकले हाणायला लागले. काही अंतरंग होते ते कीर्तनामध्ये सहभागी होते. एकादशी असल्यामुळं लोक जसं जमल तसं निघून जात असल्यामुळं मंदिराचा दरवाजा उघडा होता आणि घराचाही दरवाजा उघडा होता. जिजामाऊली तुळशीच्या ओट्यावर बसून बसून ऐकलं तर ऐकलं. त्यांच्याही डोळा लागलेला आहे, झोपलेले आहेत. आणि ते 2 चोर सुरले बुवा घरामध्ये. कीर्तनातली मंडळी सगळी झोपलेली नव्हती तरी कीर्तनाच्या रंगामध्ये रंगून गेलेली होती. त्यांना देहभान नव्हतं. आणि बाकीचे तर सगळे झोपलेले होते. संधी साधली, इकडं तिकडं पाहिलं, घरात चौकडून पाहिलं, नव्हतंच नाही काही घरात. मरच नेणार तरी काय. भांडे खापराचे होते. आता नेऊन काय केवढ्याला ऐकतील ते. म्हणजे काहीच नाही, इकडं पाय तिकडं पाय, धान्य नाही, कपडे नाही, सोनं नाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हैस दिसली वा त्यांना. म्हैस फारच मस्त होती, अशी म्हैस होती. बस दोघांच्या डोळ्यात भरलेली. सोडली म्हैस एक जणाने. एक जण पुढे घेऊन चाललेला, एक जण मागून हाणतोय. नेली गावाच्या बाहेर. बा भगवंतानी पाहिलेलं आहे. कीर्तन असल्यामुळं जिजामाईनी दार उघडं ठेवलं आणि यांनी म्हैस चोरलेली. सकाळी जर म्हैस नाही दिसली तर तुकाराम महाराजांचं पारणच करील ती. देवाला तुकोबाऱ्यांची काळजी. हा गाव सोडून हे चोर साधारण 1 किलोमीटर गेले असतील तर एकदम त्यांच्या अंगावर अशी सावली पडल्यासारखं झालं. म्हणून चमकून पाहिलं. समोर पाहता जो बोबडीस वळली महाराज त्यांची. काय दिसलं समोर? काय दिसलं? एक असा आगडबंब बाबा. या मंदिराचे कळसा इतकं तर त्याचे पायच उंच उंच होते. तिथून वर मोठं धड, एवढं मुसळ त्याने हातात घेतलेलं. त्याने पाहिलं. ते म्हणे जर मुसळ हाणलं तर सीधा पाताळात जाऊ आपण. फिरले माग महाराज, पळतच गावात आले. तू त्यांच्या मागच. मग तो रस्ता सोडला आणि दुसऱ्या रस्त्याला लागले. त्या रस्त्यावर उभा. पुन्हा माग पळाले. 3ऱ्या रस्त्याने. देहूतून बाहेर जाणारे जेवढे रस्ते होते प्रत्येक रस्त्याला गेले, पण प्रत्येक ठिकाणी तो आडवा उभाच होता. आणि मग एक जण म्हणला, बेट्या तुला मी म्हणलो होतो तुकाराम महाराजाच्या नादी नको लागू. ते देवाची सेवा करतात. आता ते म्हणे लवकर काहीतरी उपाय कर, कारण पहाट झाली, लोक उठतील. आणि लोकांनी जर आपल्याला पाहिलं ना, पोलीस स्टेशन पर्यंत बी जाऊ देणार नाही. लोकांच्या तावडीत सापडले, वारकऱ्याच्या तावडीत जर एखादा सापडला ना चोट्टा, लय मोकार हाणते वारकरी. तर कुणी आणतो, कुठल्याही दिंडीतला असलं तरी चोर म्हणलं की हाणून घेते. आता काय करायचं? आता दुसरा काहीच उपाय नाही म्हणे. सरळ म्हैस तिथे नेऊन बांधायची. कारण हा बाबा म्हैस घेऊन आपल्याला काही जाऊ देणारच नाही. पुन्हा नेली तुकाराम महाराजांच्या वाड्यात म्हैस बांधली. पण ती
जिथून सोडली होती तिथं नाही, दुसऱ्या खोट्याला बांधली. बाहेर निघाले तर दारातच उभा. आता काय करायचं? बरंच काकडा आरतीची वेळ सुरू झालेली आहे. सगळे लोक उठतील आणि आपल्याला ओळखतील. काय करावं? दुसरा काहीच उपाय नाही. म्हणजे सरळ त्याने जाऊन तुकाराम महाराजांचे पाय धरले. पायाला स्पर्श झाल्याबरोबर तुकोबाराय देहावर आले, डोळे उघडले, नवीन दिसले. ते म्हणे, कोण रे तुम्ही? त्यांचा आवाज बाकीचे सगळे उठले, देहावर आले. तुम्ही कोण? मग प्रामाणिकपणे त्याने सांगितलं, महाराज आम्ही चोर आहे. अरे मग आता लोक उठतील त्याच्या अगोदर घेऊन जा ना, तुम्हाला काय न्यायचंय ते? माझ्या कायला पाया पडायला आले? म्हणले, महाराज नेलं होतं आम्ही. काय नेलं होतं? म्हैस नेली होती. मग म्हैस तर तिथं आहे. नाही, मग नेली होती, पण असा एक आगड बंबा बाबा असा मुसळ घेऊनच आडवा उभा राहते. महाराज आम्हाला वाचवावं, पोरं बाळ आहे आम्हाला. जर त्याने आम्हाला हाणलं ना तर आम्ही जिवंत राहणारच नाही, पण मग भिकायला लागतील. दयावाया करायला लागले. पांडुरंगाने मूर्तीकडं पाहिलं तुकाराम महाराजांनी. पांडुरंगाच्या तुकोबारांच्या लक्षात आलं की पांडुरंग काही मंदिरामध्ये मूर्तीत नाही आहे. म्हणजे तो मुसळ घेऊन जो उभा राहिलेला आहे तो कोण आहे? पांडुरंगाचा आहे. मग तुकोबारांनी पांडुरंगाचा धावा केला, देवा आम्ही इकडं तुझं भजन कीर्तन करतो, तू तिकडं गुरं म्हशी राखीतोय. अजून तुझं गोकुळात पोट नाही भरलं का गाय राखून? या इथं आरती करायची आता. तुकाराम महाराजांनी प्रार्थना केल्यावर भगवान आले होते तसंच मुसळ घेऊन. ते दोघं पाहते अजून तुकाराम महाराजांच्या जवळ सरकायला लागले. महाराज लोकाला बारका दिसायचा, यांना मोठा दिसायचा. मंदिरामध्ये मूर्तीत ते स्वरूप सामावलं. तुकोबारायांनी पाहिलेले देव आलेले. ते म्हणे, आता कोण नाही येईल, पळा तुम्ही. आणि म्हैस बी घेऊन जा, अजून जिजी नाही उठलेली. ते म्हणे, महाराज प्राण वाचले, बस झालं. आम्ही शपथ घेऊन सांगतो, इथून पुढं आम्ही काय कोणाची चोरी करणार नाही. ते निघून अशा प्रकारचे गेलेले. सगळ्या लोकांदेखत हे ते बोलले ना. लोकांनी जिजाबाईला सांगितलं, जिजे तुझी म्हैस चोरून नेली होती चोरांनी. जिजाबाईच्या लक्षात आलं, मी तिकडच्या खोट्याला बांधली होती, इकडच्या खोट्याला कसं काय आली? पांडुरंगानं आणली परत. जिजाबाईचा विरोध बराच कमी झालेला होता. जिजाबाईला वाटलं त्यांनी जर नसती आणली तर दूधच राहिलं नसतं. मग दूध काढलेलं धारायचं पहिलं तांब्यावर दूध तुकाराम महाराजांना वाढलं. तुकाराम महाराज म्हणतात, जिजे तुझी म्हैस म्या नाही, पांडुरंगानं आणलेली. पांडुरंगाला देत असतील दूध तर दे, मला नाही लागत. ती म्हणे, द्या तुम्हाला द्यायचं होतं पांडुरंगाला. म्हणूनच तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला. ते तांब्याभर दूध नेलेले आणि तांब्या रिकामा करून आणला. जिजाबाईला वाटलं, आता का पांडुरंग दूध पितो का काय? का पांडुरंगाच्या नावाखाली, जसं सप्त्याच्या नावाखाली हे लोक उकळते तसे करते का काय? विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताबाई जय। सद्गुरु जो महाराज की जय। रोज तुकाराम महाराज पूजा झाली की जिजाबाईकडे यायचे. जिजे देवाला दूध देते ना. आता 7-8 दिवस दिलो व तांब्यावर दूध. जिजाबाईचा जीव सगळा त्या दुधाच. हो तांब्याभर घेऊन जातोय. पुन्हा परत बी नाही आणत. दूध देवाला घेऊन जात असताना गंगा नावाची लहानी मुलगी तुकाराम महाराजाबरोबर यायची. जिजामाऊलीने तिला बाजूला घेऊन विचारलं, गंगे तुझा बाप दूध घेऊन जातो ते खरंच ती मूर्ती दूध पिते का ग? हो आई, खरंच पांडुरंग दूध पितो आणि थोडस बाबाला देतो मग बाबा त्याच्यातून मला बी देतात. पण पांडुरंग खरंच दूध पितो. जिजाबाईचा तरी विश्वासच नव्हता. ती म्हणे दगडाची दूध कुठं मूर्ती कुठं दूध पित असते का? पुरीनं सांगितल्यावर मग थोडासा संशय आला. दुसऱ्या दिवशी ते म्हणे, महाराज आज मी पाजू का देवाला दूध? तुकाराम महाराजाच्या तर आश्चर्याला पारावार नाही लायला. तू दूध देवाला पाजणार? हो मग तुम्ही रोज पाजता, मग कधी एखाद दिवशी मी नको का पाजू? तुमची अर्धांगिनी आहे ना मी. महाराज तुकोबारायणला तर आश्चर्य वाटलं. वा वा वा, धन्य आजी दिन. सोन्याचा दिवस कुणीकडे सूर्य उगवलाय. जिजे पाच अवश्य देवाला पाच. अगं देवालाच तो पाजत. जिजामाऊलींनी पातेल्यात दूध उकळत होतं. लय म्हैस दूध देत होती. असं उकळतो दूध घेतलं व तांब्यात आणि गेले. विश्वास नव्हता ना. देव दूध पित असेल याच्यावर जिजामाऊलीचा काय नव्हता? विश्वासच. जिजाबाईच्या दृष्टीनं देव म्हणजे दगड.
नेलं भाऊ दूध. पांडुरंगाला आली पंचायत. तो म्हणे पांडे आता कसं करणार, दूध प्यावं तर हिचा माझ्यावर काय नाही, विश्वास नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, काहीच नाही. नाही प्यावं तर मी नाही पेलो की ही म्हणील यो माळकरी. महाराज माळ पाहिली की लय काय कायचं कसं पित्तच असं उसळतो, अलर्जीच राहते. तुम्हाला खरं सांगतो घडलेला. मी आळंदीला होतो, मला वाटतं दुसऱ्या वर्षात काय तिसऱ्या वर्षात होतो, गावी गेलो. ते आमच्या घरी एक नवीन बैल आणून घेतला होता विकत. त्याने गावातलाच होता, ते एका माळकऱ्याचाच होता. ते माळ त्याला मारलं म्हणून त्यांनी विकला आणि तो आमच्या घरच्यांनी घेतला होता. असा इतका गरीब की लहान पोरग आलं तरी कधी फुस करायचा नाही. ते चरत होतं, मी त्याला धरायला गेलो, त्याने पाहिलं, माळ पाहिली की मला धावून येऊन मला त्याने असं धडक दिली, पडलो मी खाली. त्याचा हात आज बऱ्याच दिवस दुखत होता माझा. मग ती भावाने पळत आलं. ती म्हणे तू काय धरायला गेला होता रे? ती म्हणे अरे ती म्हणे तू माळ पाहिली का पहा धावतो. आता मला सांगा, बैल झाला तरी भडवा माळ करायला असं करतो, तर माणूस असताना काय करीत असं. देवाला पंचायत पडली, नाही पिलं तर ही माझ्या तुकाराम महाराजावर संशय घेईल की माझ्या नावाने आणीत होता आणि स्वतः पित होता. प्यावं तर हिच्या मनात माझ्याविषयी प्रेम नाही. आता काय करतो, पत्रम पुष्पम फलम त्वयि. शेवट तुकोबारायांच्या करता भगवंतानी ते दूध पिण्याचं काय केलं, ठरवलं. नसा नका प्रेम, पण तुकोबाराय करता दूध प्यावं लागणार आहे. महाराज जिजाबाईंनी तसंच ते उकळतं दूध आणलेलं तांब्यामध्ये, तसंच तांब्या तोंडाला लावलं. ते थोडंसं वाकडं गेलं, ते दूध होटाला चर द्यायची चरका वाजला. पळल्याबरोबर देवानी मान थोडी अशी वाकडी गेली. अगो बाई, मान हल्ली, तांब्या बाजूला काढला. पाहिलं जिजाबाईंनी तो होटाला असा एवढा फोड. आणि मग भरवसा आला की ही नुसती दगडाची नाही, याच्यामध्ये जीव आहे, जीव. फोड आलाय होटाला. तशीच धावत गेली जिजाबाई. तुकाराम महाराज ध्यानात होते. तुकोबाराय भगवान गेले तिथे, ते होट फोड. तुकोबाराय म्हणतो देवा ओठाला फोड. ते म्हणे तू आळस केलास, त्या जिजीला पाठवलं दूध घेऊन, तिचं नाही प्रेम माझ्यावर, तिनं उकळतं दूध माझ्या होटाला लावलं. अरे राव 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 राव. तुकाराम महाराजाला कसं तरी वाटलं. जिजाबाई तिकडून आलं, म्हणजे जिजे गरम गरम दूध तुकाराम महाराजच्या होटाला लावलं, होटाला फोड आला. ते म्हणे तूच तर बॉम्ब बोलतोस की 12 गाव आग्नी गिळला तरी त्याला काहीच झालं नाही. असा छक्का हाणला महाराज जिजाबाई. आईस्क्रीमच झाली. तुकाराम महाराज बोलताच नाही आलं पुढं काही, कारण हे तर खरंच होतं ना. गोकुळामध्ये लीला करत असताना तो 12 गाव अग्नी लागला चौकडून वनवा. आणि मग सगळ्यांना वाचवण्याकरता भगवंतानी तो काय केला, गिळला. हे पोराने प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि मग तवा अग्नी गिळला प्रत्यक्ष. तवा नाही याच्या होटाला फोड आला. आणि आता माझं नुसतं गरम दूध मी हाताने घेऊन गेले होते की तांब्या, तर याच्या होटाला फोड आला. बोललेच नाही तुकाराम महाराज, काहीच बोलले नाही. धावत मंदिरात गेले तुकोबारायांची. तुकोबारायांनी पांडुरंगाची खूप स्तुती वगैरे केली. मग तो फोड जिरला. पण मान थोडीशी वाकडी आहे अजूनही. देहूला जर तुम्ही गेले बारीक नजरेनं पहा, पांडुरंगाची मान थोडीशी अशी वाकडी तशीच. सिद्ध अवस्था प्राप्त झालेली होती तुकोबारायांना. सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या होत्या. चिंता, दुःख, भीती, अपूर्णता तुकोबारायांच्या मनाला सोडून निघून गेलेले होते. तुकोबारायांची कीर्ती वाऱ्यासारखी सगळ्या जगामध्ये पसरत होती.
देहूच्या जवळच चिंचवड नावाचं गाव आहे. चिंचवड पिंपरी आज महानगरपालिका आहे. त्यावेळेला खेडं होतं ते. त्या ठिकाणी मोठं गणपतीचं मंदिर संस्थान आणि चिंतामणी देव नावाचे गणपतीचे उपासक रिद्धी सिद्धी संपन्न महात्मा होते. चांगल्या प्रकारचा समाजामध्ये त्यांचा लौकिक होता. लोक काही संसारातली दुःख आडी अडचणी त्यांच्या पुढे मांडत असत आणि यथाशक्ती त्या अडचणीची त्यांच्याकडून कुणाची गाय दूध द्यायला गेली, तिथे गेले, तिथून काही राखफिक आणली, गायला लावली, गाय दूध द्यायला लागायची. असे काही छोटे मोठे चमत्कार. वांझा गायी दुभती देवा ऐशी तुझी ख्याती तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. चिंचवड देवाच्या कानावर गेलं की देहूचे तुकाराम महाराज कोणी पांडुरंगाचे उपासक आहे, भक्त आहेत आणि देव त्यांच्या बरोबर जेवतात. म्हणजे देव कुठं जेवत असतो का? आपण प्रेमाने नैवेद्य भगवंताच्या समोर ठेवल्यानंतर भगवान कृपा नजरेनं त्याच्याकडे पाहतात, त्याच्यातलं सार सार म्हणजे भावना स्वीकारतात. अन्न थोडंच देव खात असतो. असं कसं काय? हे लोक पागल आहे झाले, काही अफवा उठवतात किंवा हा तुक्या काहीतरी मग नजरबंदी करत असल, लोकांना चमत्कार गाऊन लोकांना आपल्याकडे वळवत असल. नेमकं खरं काय आहे? खरंच यांच्याबरोबर देव जेवतो एवढे श्रेष्ठ आहेत का? बघून तरी घ्यावं. आणि म्हणून चिंतामणी देवानी तुकाराम महाराजांना बोलवण्याकरता एक आपला नौकर पाठवला. बरं, देहूत तुकोबारायांना हे समजलं की चिंतामणी देवांना आपल्याला भेटण्याची काय आहे इच्छा आहे. एवढी मोठी माणसं आपल्याला भेटू इच्छितात तर जाऊया आपण. पूजा वगैरे आटोपलेली होती. तुकोबारायांनी गळ्यात विणा घातलेल्या, हातात चिपळ्या घेतलेल्या आहेत, निघालेले आहेत. देवाचं नामस्मरण करत करत तिकडून तो त्यांचा नौकर निघालेला आहे. रस्त्यात भेट झालेली आहे. त्यांनी काही अगोदर पाहिलेलं नव्हतं तुकाराम महाराजांना, पण पांडुरंगाचे भक्त आहेत, सतत भजन करतात आणि ही व्यक्ती सतत भजन करते. त्यांनी नमस्कार केला. आपण देहूचे का? म्हटले हो. तुकाराम महाराज का? म्हणले हो. अहो मी तुमच्याकडेच निघालो होतो. आपण कोण? कशा करता आले होते? येत होते. म्हटले मी चिंचवडला देवाजवळ राहतो, देवाची सेवा करतो आणि देवांना तुम्हाला भेटायचं आहे त्याच्याकरता तुम्हाला बोलवायला मी आलो. हो म्हटले मी देवालाच भेटायला चाललोय. म्हणून तुकोबाराय चिंचवडला गेलेले आहेत. नेमके तुकोबाराय गेले त्यावेळेला स्नान वगैरे करून देव मानस पूजे करता मंदिराच्या खाली छोटंसं साधना स्थळी होती, त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते. विचारलं तुकोबारायांनी लोकांना, म्हटले देव मानस पूजा करतायत, थांबा थोडं, येतील. आता काय झालं होतं, सकाळी देव फिरायला गेले त्यावेळेला देवाची पूजा करण्याकरता फुलबाग जी होती त्या बागेकडे गेले. तर ती बागेतली सगळी झाडं सुकलेली, खाली पानं पडलेली, सगळी घाण. 2-3 दिवसापूर्वी देवानी त्या माळ्याला सांगितलं होतं की बाबा अरे तिथली सगळी स्वच्छता कर आणि फुलांना पाणी सोड, झाडांना सुकलायत झाडं. बरं म्हटलं आणि त्यांनी काही 2-3 दिवसात ते केलेलंच नव्हतं. पुन्हा यांच्या नजरेला पडलं. महिना होत नाही तर दारात येऊन उभा राहत होता. पैसे आणि काम करायच्या नावानं रागावले होते त्याच्यावर. तसेच आले आणि मानस पूजेला बसले. डोळे झाकले की गणपती यायच्या ऐवजी तो माळी बाबा उभा राहिला पुढं. तो उभा राहिला की ध्यानातच ते त्याला आजवा ताजवा बोलले, तुला लाज वाटत नाही? काम करायचं नसेल सोडून दे, दुसऱ्याला ठेवतो, पैशाला कसा येतोस, कामं कोणी करायची, अमकं धमकं काहीतरी मानसपूजेत बोलले. आणि पुन्हा त्यांच्या लक्षात आलं आपण मानसपूजेला बसलेलो आहे, म्हणून मग त्याचं स्वरूप हटवलं आणि गणपतीची मानसपूजा करून वरती आले. वर आले तर तुकोबाराय हजरच होते. त्यांनी तुकोबारायांना एवढ्या करताच बोलावलं होतं की खरंच तुकोबारायांना सिद्धी प्रसन्न आहे का? पांडुरंग यांच्या समोर बोलतो का, जेवतो का? यांना अहंकार होता. तुकोबाराय कुणबी समाजात जन्माला आलेले, हे ब्राह्मण समाजात जन्माला आलेले होते. एक तर जन्माचा अभिमान होता. तुकोबाराय अडाणी आहेत, आपण शिक्षित आहोत,
तुकोबाराय सामान्य आहेत, आपण गणपतीचे उपासक आहोत असे काही अहंकार होता. तुकाराम महाराजांनी तो अहंकार घालवून देवाला खरंच देव बनवायचं ठरवलेलं होतं. पहिलाच प्रसंग, देव वरती आल्याबरोबर तुकोबारायांनी साष्टांग त्यांना काय केलं, दंडवत घातले. गळ्यात विना, कपाळाला गंध, मुद्रा फिद्रा, बाराबंदी, फेटा. देवानी नमस्कार 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 असं केलं. कोण आपण? म्हटले तुकोबा. देहूचे तुकाराम महाराज तुम्ही? हो हो, मलाच तुकाराम म्हणतात. हो हो, या या या. हो, तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. कधी आलात? देवानी विचारलं कधी आलात? तुकोबारांनी सांगितलं तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा आलो. तेव्हाच आलेले होते तुकाराम महाराज. काय तेजा इशारती तट्टू फोकावरी घेते असं एक तुकोबारांचं प्रमाण आहे. घोड्यात 2 प्रकार असतात. तेजी जातीवंत काठेवाड घोडे. चेतक नावाचा घोडा होता. त्याला वर बसलेल्या स्वाराने नुसता इशारा केला, मुक्ताईनगर, विमानासारखं धावत ते येतं महाराज. ते आता दुसरा घोड्याचा प्रकार म्हणजे बटजीबुवाचा तट्टू. तट्टू माझा रत्नघोष, मागे सरे कोस कोस. त्याला रिवर्स घेरच, पुढचा घेरच नाही. त्याला चालवण्याकरता महाराज 2 टाचांनी सारखं त्याला हाणायचं. तोंडाने झाझ्या 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 करायचं. एका हाताने चाबूक माग हाणायचा, दुसरा लगाम असा असं करायचा. त्यावेळेला तासाला 1/2 किलोमीटर. बट भटजीनो घोडो, खानो घनो चलनो थोडो, एक मारो छोड़ो तो नीचे भटजी ऊपर घोडो. आमचे परमपूजनीय वैकुंठवासी पांडुरंगांनी मी अदृष्टांत सांगेल. तसे माणसात 2 किती काय बोला काही फरक नाही पडत त्याच्यात. पण काही तेजी माणसं असतात, नुसता इशारा आहे त्यांना. भरपूर झाला महाराज चिंतामणी देव होते. तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा आलो. म्हणजे मी मानस पूजा करत असताना मनात माळ्याला काय दिल्या, शिव्या दिल्या. आणि ते यांनी ओळखलेले आहेत. त्या क्षेत्रातले मोठे होते महाराज, मोठ्याला मोठे जाणतात. मग चिंतामणी देवानी साष्टांग दंडवत घातला तुकोबारायांना. महाराज, लोक तुमचं कीर्ती सांगत होते, मला ती अफवा वाटत होती, पण आज प्रत्यक्षात पाहतोय लोक सांगतात त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ तुम्ही आहात. आम्ही नुसते अभिमानाने जड झालोय, प्रत्यक्षात आमच्याकडं नाहीये काही एवढी शक्ती. मग खूप आदराने बसवलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या आणि आग्रह केला, तुकोबाराय तुम्ही आलेले आहेत तेव्हा आज तसं नाही, आमच्या बरोबर आमच्या पंक्तीला तुम्ही प्रसाद घ्या, तुमची पंगत आम्हाला लागू द्या. तुकोबारांनी सांगितलं, अहो देवा, तुमच्या पायाचे आम्ही सेवक आहोत. आमचा देव तुमची आज्ञा मानतोय, आमचा आराध्य पांडुरंग. आम्ही का नाही मानणार तुमची? काही हरकत नाही. तुकोबारांनी मान्य केलेलं आहे. दुपारचा नैवेद्य तयार झालेला आहे. नैवेद्य गणपती बाप्पाला समोर ठेवलेला आहे. बसायचंय देवाबरोबर. आणखीन काही बाकीचे त्या ठिकाणचे ब्रह्मवृंद होते. पात्र टाकायची. आता ब्राह्मणाची अशी इकडच्या बाजूला पात्र टाकली, देवाचं मुख्य पात्र ठेवलेलं आहे. तर त्या पंक्तीत तुकाराम महाराजाला कसं काय पात्र टाकायचं म्हणून समोरच्या बाजूला तुकोबारायांचं पात्र टाकलं. पात्र पाहिल्यानंतर तुकोबारायांना काय वाटलं नाही, काय वाटायचा काही प्रश्नही नव्हता. आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे नियमाप्रमाणे प्रत्येकाने वागावं, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. तुकोबारायांनी सांगितलं, अहो अजून 2 पात्र टाका इकडून. देवाला वाटलं अजून कोणी येणार असतील, यांच्याबरोबर आलेले असतील. अजून 2 पात्र टाकले.
पात्र टाकल्यानंतर सगळे येऊन बसलेले आहेत. अन्न वाढलेलं आहे सगळ्या पात्रावर. तुकोबाराय बसलेले आहेत. जे 2 पात्र टाकले होते त्याच्यावरही सगळा प्रसाद वाढलेला आहे. आता तो प्रसाद का मुक्ताईनगरचा होता की काय कोण जाणे बाबा. अरे बाप 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 बाप. इकडचे लोक असं इथं वाटल्यानंतर असं वाटतंय की खरंच आपण आईकडे आलो. बरं कमीच नाही कशाची, काही अडचणच नाही आहे. पोरं नाश्त्याला तसंच, दुपारी तसंच. पोरं मला विचारित होते बाबा देवानी 24 तासाचा दिवस का केला. ते म्हणे दिवसातून 3दाच कस काय, कमीत कमी 7दा तरी खायला पाहिजे. आता तिथं देवाकडं काय कमी नव्हतं, सिद्धी संपन्न होते, गणपती बाप्पाची कृपा होती. पात्र अशी गच्च भरलेले आहेत, सगळे बसलेले आहेत. 15वा अध्याय झालेला आहे. सुरुवात करायची पण ते 2 पात्र तसेच आहे. देवाने विचारलं तुकोबाराय अहो ही 2 पात्र कोणाकरता सांगितली तुम्ही वाढायची, आले नाही का ते, कुठं गेलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात अहो देवा असं काय करता, तुम्ही गणपतीचे उपासक आहात, आपली आज पंगत आहे आणि आराध्याशिवाय आपण कसं काय पंक्तीला बसायचं. मी पांडुरंगाचा उपासक आहे, तुम्ही गणपतीला बोलवा, मी पांडुरंगाला बोलवतो, त्यांच्या समेत बसायचंय. आणि मग आता आली का पंचायत. अहंकार तर लय होता, आम्ही गणपतीचे उपासक गणपती कसे काय येतील. आता त्याने आपले डोळे झाकले आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. तुकाराम महाराज मोठ्याने हसले, त्यांनी डोळे उघडले. अहो म्हणले कोणाची प्रार्थना करता, म्हणले गणपतीची. म्हणे गणपती आहेतच कुठं इथं. त्यांचा एक भक्त समुद्रामध्ये स्नान करत होता, तो बुडलाय. त्याने गणपतीचा धावा केला, त्याला काढायला गेले तिकडं. आणि तुम्ही प्रार्थना कशी काय करता. दुसरा टोला बसला महाराज. म्हणजे मूर्तीत देव आहे की नाही ही जाणण्याची शक्ती आपल्यात नाही. आपण मंत्र म्हणून नुसती प्राणप्रतिष्ठा करतो. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर खरंच त्या मूर्तीत देवत्व आलंय की नाही हे आपल्याला कुठं कळतंय. आणि हे तुकाराम महाराजांना कळत होता. दुसरा टोला बसला महाराज. थोडा वेळ झाले तुकोबाराय म्हणतात आलेत आता गणपती, आता करा प्रार्थना. चिंतामणी देवानी गणपतीकडं पाहिलं तर खालचा त्यांचा शेला धोतर ते भिजल्यासारखं दिसलं. ते जवळ गेले, त्यांनी ते पिळलं आणि तोंडात टाकलं तर खारट पाणी लागलं. म्हणजेच हे कशात भिजलेलं आहे, समुद्राच्या पाण्यात भिजलेलं आहे. पुष्कळ प्रार्थना केली, गणपती काही प्रगट होईना गेले. आणि मग हार मानली. देवाने सांगितलं अहो तुकोबा आम्ही नुसते अभिमानाने नागवलोत, देवाला प्रत्यक्ष प्रगट करण्याची शक्ती आमच्यामध्ये नाही आहे. आता तुम्हीच पांडुरंगाला हे आणि गणपतीलाही बोलवा. तुकोबाराय म्हणतात देवा आमच्या ठिकाणी एवढी कुठे शक्ती आहे, पण तुमच्या कृपेनं मी प्रयत्न करतो. तुकोबारायने हात जोडले. गणपती बाप्पा पुष्कळ वेळ झालेला आहे, ब्राह्मण जेवणाकरता बसलेले आहेत, अन्न सगळं थंड होऊ लागलेलं आहे, या लवकर. तुकोबारायनी विनंती केल्याबरोबर झाऱ्याचा आवाज आला. गणपती बाप्पा मूर्तीतून प्रगट झालेले आहेत आणि पात्रावर येऊन बसलेले आहेत. चिंतामणी देव पाहतात, दुसऱ्याला नव्हतं दिसत. पांडुरंगाची प्रार्थना केलेली आहे, पांडुरंग येऊन बसलेले आहेत. आणि मग पुंडलिक वर्दे झालेले आहे, जेवायला सुरुवात झालेली आहे. वाढणारे पाहत होते, पात्रातलं अन्न कमी होत आहे पण खातंय कोणते काय झालं दिसत नव्हतं. सगळे तृप्त झालेले आहेत पांडुरंगाने आणि गणपतीनी. तुकोबारायांची आज्ञा घेतलेली आहे, आपल्या आपल्या स्वरूपामध्ये ते विलीन झालेले आहेत. आणि मग चिंतामणी देवांना खरोखर तुकोबारायांचा महिमा अशा प्रकारचा पटलेला आहे. तुकोबाराय तिथून देहूला निघून गेलेले आहेत. आळंदीला अधूनमधून सतत तुकोबाराय जायचे. माऊलीच्या समोर तुकोबारायांचे प्रत्येक वद्य एकादशीला कीर्तन असायचं. ती परंपरा आजही चालू आहे. आजही आळंदीला ज्ञानोबारायांच्या समोर एकादशीला वद्य एकादशीला जे कीर्तन असतं ते कोणाचं असतं, देहूकराचं आहे. आळंदीच्या समाधी मंदिराच्या समोरचा जो चौक आहे
तो जो गाभारा बांधलेला आहे गॅजेटमध्ये त्याची नोंद सापडलेली आहे की तो तुकोबारायांनी बांधला, अर्थात काही लोकांना सांगून त्यांनी बांधला असेल. अशा प्रकारे तुकोबारायांचं जीवन अभंग लिहिण्यामध्ये आणि कीर्तनाच्या माध्यमातून जगाचा उद्धार या दृष्टीनं चालू आहे. आजची वेळ आपली संपलेली आहे, म्हणजे 10च मिनिटं राहिलेली आहेत 10ला, तेवढे तो होणारच आहेत पूर्ण नामनेला. तेव्हा उद्याच्या दिवस अजून कथा आहे. विनंती आहे माझी कार्यकर्त्या मंडळींना की काल्याच्या दिवशी शक्यतो लवकर आटपा स्वयंपाक इथं करायचा असेल तर लवकर करा, कारण बरीच लांबून मंडळी आलेली आहे. तुम्हाला नाही लांब जायचं, पण बऱ्याच मंडळींना खूप दूर दूर जायचं आहे. तेव्हा आपण लवकरात लवकर जर त्यांना इथून मोकळं केलं तर घरापर्यंत पोहोचतील, नाही तर मग काय माहिती आहे तुम्हाला, हे सकाळीच निघून जातील, हो द्या म्हणतील तुमचा काला. म्हणजे त्यांना घरी जायची अडचण असल्यामुळं बघूया, शक्यतो जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करा अशी विनंती आहे. काही अडचणी असतील तुम्हाला माहिती आहेत तर काही हरकत नाही, ठीक आहे. श्री तुकाराम तुकाराम प्रिय श्रीराम तुकाराम असुरविराम तुकाराम आनंदराम चैतन्यभूषण तुकाराम अषाण्डदूषण तुकाराम कथामृत अषण तुकाराम शत्रुशासन तुकाराम महावाणी तुकाराम शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी तुकाराम आणि अमरेंद्र तुकाराम ऐश्वर्य समुद्र तुकाराम अमृत चंद्र तुकाराम